एक छोटी स्टोरी रोनाल्ड रेडची. साधी नोकरी, साधं घर, काहीच फ्लॅशी नाही, साधा पेट्रोल पंपवरचा जॉब. आणि जेव्हा गेला तेव्हा 65 कोटींचे स्टॉक्स त्याच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला रिचर्ड फुस्कोन, हार्वर्डचा MBA, हाय पेईंग करिअर, लक्झरी लाईफ आणि शेवटी बँक्रप्सी. वरून बघितलं तर एक बरोबर एक चूक, पण खरं काय आहे, दोघंही एक्स्ट्रीम. एकाने इतकं सेव्ह केलं की स्वतःसाठी फरजागलंच नाही आणि दुसऱ्याने एवढं स्पेंड केलं की फ्युचर टिकवलंच नाही. कॉमन प्रॉब्लेम एकच की दोघांनाही बॅलन्स नाही जमला. मग खरी श्रीमंती काय? तो ऑप्शन्स असणं. रोनाल्ड रीडची खरी ताकद त्याचे पैसे नव्हते, तर ते होते त्याच्याकडे असलेली चॉईस. त्याला कधी काम थांबवायचं असतं तर तो थांबवू शकला असता. काही वेगळं करायचं असेल तर ते शक्य होतं त्याला. त्याने चॉईस वापरले नाही, पण त्याच्याकडे होते. आणि ऑनेस्टली हॅव्हिंग द ऑप्शन इज मोर पॉवरफुल दॅन युझिंग इट. म्हणून वेल्थची डेफिनेशन इथं बदलते. वेल्थ म्हणजे कार्स, मोठे मोठे ब्रँड्स, मोठं घर नाही. तर वेल्थ म्हणजे तुमच्या वेळेवर तुमचा असणारा कंट्रोल. तुम्ही नाही म्हणू शकता का गिल्ट शिवाय, किंवा हो म्हणू शकता का टेन्शन शिवाय. तुमचा दिवस तुम्ही ठरवता की तुमचे खर्च ठरवतात. तर इथे एक ट्रॅप पण आहे की मग मी सगळंच सेव्ह करू का, तर नाही, असं कुठे म्हटलेलं नाही. जर तुम्ही आज पूर्ण सॅक्रिफाईस करत असाल तर तुम्ही वेल्थ बिल्ड करत नाही आहात, तुम्ही फक्त तुमचं लाईफ पोस्टपोन करतात. आणि जर तुम्ही आजचं सगळंच एन्जॉय करत असाल तर तुम्ही फ्युचर कॉम्प्रोमाइज करत आहात ना. दोन्ही टिकणारे नाहीत, दोन्ही सस्टेनेबल नाहीत. वेल्थ मॅनेजमेंट खरं तर सिम्पल आहे. आज एन्जॉय करा, पण उद्याचं फ्रीडम न गमावता. आणि इन्व्हेस्ट करा, पण आजचं आयुष्य दाबून नाही. एक ऑनेस्ट प्रश्न, तुमचा पैसा तुम्हाला ऑप्शन्स देतोय की ऑब्लिगेशन्स? आणि शेवटी सिम्पल आहे, श्रीमंती दाखवण्यासाठी नाहीये, फक्त खर्च करण्यासाठी नाहीये, ती तुमच्याकडे चॉईस ठेवण्यासाठी आहे. तुमच्याकडे तुमचे चॉईस आहेत का?